ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. नवरात्रोत्सवातील 7वी माळ असली की परमपूज्य वचन माऊलींच्या दर्शनाची ओढ लागून राहते आणि मग आपसुकच त्यांच्या दर्शनासाठी मन धाव घेते. तसाच आजचा दिवस. आम्ही माऊलींकडे गेलो. मी त्यांच्या हातात गुलाबाचे फूल दिले आणि त्यांना त्यांच्या आत्मसाक्षात्कार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते खुर्चीवर बसलेले होते. आम्ही त्यांच्याजवळ बसलो होतो. थोडा वेळ राजकारणाचा हॉट टॉपिक झाल्यानंतर माऊलींनी आम्ही साधना किती वेळ करतो हे विचारले. आम्ही दोघांनी ते सांगितले. त्यानंतर माऊली म्हणाले की आज मला तुम्ही त्या लहान वयाची आठवण करून दिली. आज त्यांना त्यांच्या आईची आठवण येत होती. ते म्हणाले, अक्का स्वयंपाक करायची. तिच्या हाताला खूप चव होती. बाजरीची चुलीवरची भाकरी गरमागरम आणि त्याबरोबर सट भरून, म्हणजे एक छोटंसं वाडगं आत्ताच्या भाषेत, शेंगदाण्याची चटणी, वांग्याची भाजी अक्का खूप छान करायची. यात्री यांनी तेव्हा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी अक्काच्या हातच्या वांग्याच्या भाजीचं कौतुक करताना म्हटलं होतं की अशी वांग्याची भाजी इतकी चवदार मी कुठंच खाल्ली नाही, असं त्यांनी लिहिलं होतं. तेव्हा मिक्सर ग्राइंडर काही नव्हते. पाट्यावर वरवंट्यावरचा मसाला आणि स्वयंपाकाला चूल. आमच्या गल्लीतली एक बाई तर अशी चपाती बनवायची की चपातीच्या आत पातळसे 8 फूट असायची. कशी करायची तिलाच माहीत. मी काही काळ नुसत्या दूध भाकरीवर राहिलो. त्यांच्या त्या जीवनयात्रेतील असे बरेच अनुभव त्यांनी सांगितले. कढी खिचडी, गवारीच्या शेंगाची भाजी, अशाही आठवणी माऊलींनी सांगितल्या आणि म्हणाले, तुम्ही मला त्या दिवसांची आठवण करून दिली. तो शुक्रवारचा दिवस होता. तेव्हा आत्मसाक्षात्कार झाला मला. तेव्हाचे ते दिवस. येवल्याच्या त्या आश्रमात मी राहायचो. आश्रमाशेजारच्या त्या नदीत तेव्हा कायम पाणी असायचे. मी पहाटे 5 वाजता नदीत त्या पाण्यात स्नान करायचो. ते 5 वाजता थोडं कमी गार असायचं आणि नंतर आणखी थंड व्हायचं. मग स्नान करून मी साधनेला बसायचो. अंगावर फक्त एक कपडा, कधी लंगोटी घालायचो तर कधी अंडरपॅन्ट असायची. आणि जेवणासाठी म्हणाल तर कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायचो. मग दुसरं काही खाणं पिणं नाही. रात्री झोपताना तांब्या भरून पाणी प्यायचो. असा बराच काळ गेला. कधीकधी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान विधानाला बसायचो तर पहाटे 3-3:30लाच बाहेर यायचो. जेव्हा साधना आकाराला आली तेव्हा अनेक अनुभव यायला लागले. कधी माझे शरीर खाली पडलेले मी पाहिले. शरीराचा श्वास बंद आणि मी ते शरीराच्या बाहेर राहून निश्चिंत पडलेल्या माझ्याच शरीराला बघतोय. हे ऐकून मी माऊलींना विचारलं, ह्याचं काही टेक्निक असतं की आणखी काही? त्यावर माऊली म्हणाले, टेक्निक वगैरे नाही, ही केवळ गुरुकृपाच. त्यांच्याच कृपेने असे अनुभव येऊ शकतात. त्यासाठी आपल्या गुरूंवर श्रद्धा लागेल, तेवढी निष्ठा लागेल. आपल्या सद्गुरूंना हृदयात बसवलं ना की त्याची अनुभूतीच वेगळी आहे ताई. कधी कधी मी दुसऱ्या लोकात जायचो. मला पूर्वजन्म दिसायचे. मग मी नागलोकात असताना कसा होतो, काय करायचो हे दिसायचे. एका जन्मात केवळ एका झाडाच्या ढोलीत राहूनच साधना केली. मग संध्याकाळच्या वेळेस एक गाय हंबरायची. तिचा आवाज ऐकून मी तिच्याजवळ जायचो. तिच्या कासेतून आपोआप दूध यायचे. मी माझ्या हातांची ओंजळ करून तिच्या कासेजवळ धरायचो आणि जेवढे पाहिजे तेवढे दूध प्यायचो. माझे दूध पिऊन झाले की ती गाय तेथून निघून जायची. तेथे वाहणाऱ्या नदीकडे मी न जाताही तिचे पाणी माझ्याकडे यायचे. पायाला स्पर्श करून ते पुन्हा पात्राकडे व्हायचे. कधी असा अनुभव आला की मी साधनेला बसलेलो आणि आजूबाजूला खूप पाऊस, सारं पाणी पाणी झालेलं, पण मी मात्र एकदम कोरडा. माझ्या अंगावर एक पाण्याचा थेंब पडलेला नाही. कधी असे अनुभव आले की मी उन्हात चाललो आहे आणि एक ढग माझ्यापुरती छाया धरत वर चाललाय, जेणेकरून मला उन्हाच्या झळा लागणार नाहीत. कधी कधी माझ्याच चेहऱ्यावर मला वेगवेगळे रंग दिसायचे. काय ते रंग, तो लाल रंग, तो हिरवा रंग, काय सांगू तुम्हाला, वर्णनाच्या पलीकडचे ते रंग. माऊली असं म्हटल्यावर मी त्यांना म्हणाले, म्हणजे आभामंडल का माऊली? त्यावर माऊली म्हणाले, त्याला काय म्हणतात तेव्हा मला काही ज्ञान नव्हतं. नंतर संतांच्या सानिध्याने, गुरूंच्या कृपेने ते कळायला लागलं. साधनेत नियमितता आली पाहिजे. एक वेळ, एक आसन, एक जागा हा नियम ठेवला तर त्याचा अनुभव लवकर येतो. असं म्हणतात ना, सवारी येऊन गेली. म्हणजे जसं नाथांची सवारी येऊन गेली तसे ब्रह्मांडात त्यावेळेला अशा सवारी येत असतात. मग त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो. मी श्वासोच्छ्वासाची ही साधना केली. काही कारणाने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती साधना पूर्ण झाली असती तर मला जेवणाची गरजच पडली नसती. श्वासाचाच आहार मला पुरेसा झाला असता.
बसलो की 4 तास पद्मासन घालून बसायचो. खूप चांगले दिवस होते ते. ती साधना आणि गुरुकृपा यामुळेच तर मला समोरचा पुढे बसला की त्याच्या पूर्वजन्माची त्याने केलेली साधना आठवते. माहीत होतं आता तेवढी तासनतास बसणं शरीराला पेलवत नाही, पण त्या काही तासांच्या ध्यानानंतरच्या स्थितीत मी गेलो की मला हे सगळं समजतं. मला ते भक्तीतले क्षण आवडतात. ज्ञानाचं काय हो, डोक्याला बोजा आणि विसरलं की संपलं, म्हणून साधनेतच रमायचं. माऊली आणखी बोलणार असतील, पण त्यांच्या भोजनाचे ताट आलेले होते आणि आम्हीही तेथून निघालो. आज घरी येताना त्यांची वचनं मला हृदयात कोरल्यासारखी वाटत होती. जन्मोजन्माची साधना फलित होते तेव्हा आत्मसाक्षात्काराच्या क्षणांची अनुभूती येते आणि त्यासाठीच तर हा अध्यात्माचा मार्ग आहे. तो प्रवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.